पप्पा काय प्रॉब्लेम आहे माझ्यात? मला काहीच येत नाही. मला तर काही इंग्लिशच्या शब्दांचे अर्थ अजूनही येत नाहीत यार. मराठी तर बाउन्सरच. मला ना व्यवसाय व्यवस्थापन पण एका दमात म्हणता येत नाही. I did it. I did. काय यार, हे असं का करतोस माझ्यासोबत? मी आनंदीसारखं रोज रोज तुझं नाव घेत नाही, पण आय ट्रस्ट यू. मला ना भीती वाटली किंवा टेन्शन आलं तर मला तुझी आठवण येते. बाबू नंतर येते, पण येते. तू बुद्धीची देवता आहेस ना, बुद्धीचा देवता आहेस ना, गॉड ऑफ विजडम. मला का नाही दिलीस बुद्धी? सगळे किती हुशार आहेत यार, मी का नाहीये? नाही, यू नो व्हॉट, आज तू मला आत्ता उत्तर द्यायचंस. आत्ताच्या आत्ता तू मला सांग, मी हुशार का नाहीये? बाई आपण पण नाहीये हुशार. इकडे सगळं ऐकत होतास? नाही बाई, सगळं नाही, सुरुवातीचं मिस झालं. म्हणजे ऐकत होतास? हा हा बाई, फुल रिस्पेक्ट बाई, फुल रिस्पेक्ट. तुला कसं काय कळलं की मी इकडे ऐकतोय? तू किती हुशार आहेस बाई, एवढी हुशार आहेस तू. फुल रिस्पेक्ट. पप्या बज ऑफ. म्हणजे बज ऑफ म्हणजे बज ऑफ. वा बाई, किती हुशार आहेस तू. काय बोलतेस तू, किती मस्त. वा, तू जा प्लीज, जा. बाई लॅपटॉप. काय लॅपटॉप? गौरव भाईचा लॅपटॉप पाहिजे, तो दे, मी जातो. ओ, तू इथे गौरवच्या लॅपटॉप साठी आला होतास? हा, माझ्यासाठी तर आलाच नव्हतास तू. थांब, देते हा तुला लॅपटॉप. हे घे, घे घे आणि जा. थांब, ऍक्च्युली थांब, हे पण घेऊन जा, कारण याचा काहीच उपयोग नाहीये ना. घेऊन जा, सगळं घेऊन जा आणि निघून जा. काय करतोयस? पुस्तकं खाली ठेवायची नाहीत. पुस्तकं कधी जमिनीवर ठेवायची नाहीत. तुला वाटेल ही अंधश्रद्धा आहे, पण त्या मागेही एक थिअरी आहे. कसं आहे, जर्मन भौतिक शास्त्रज्ञ फ्रिड्रिश कोफका असं म्हणतो, चलो सर 2 मिनिट, ये फोन हो जाने दो. हाँ बोल रे. हा गौरव भाई, ते साहिलचा मेल बिल आलाय का? मेल आलेला नाहीये आणि बिल मी आता भरलंय किराणाचं. अरे भाई, ती परी डेंजर वागतीये. ते काय झालं? डेंजर म्हणजे काय? काय झाडावर चढतीये का गच्चीवरून उडी मारतीये? अरे भाई, काय झालं, सकाळी परी उठली आणि मग डायरेक्ट किचन मध्ये गेली आणि स्वतःच्या हाताने पोहे बनवले आणि मग स्वतःचे पोहे खाऊन ती चिडली आणि स्वतःच्या रूम मध्ये गेली आणि मग तिकडे जाऊन चित्र काढली आणि स्वतःची चित्र बघून चिडली आणि मग तिथून आपल्या रूम मध्ये आली आणि मग नंतर पुस्तकं स्वतःची नाही तुझी माझी MBA ची पुस्तकं लॅपटॉप बरोबर बाहेर टाकली. लॅपटॉप टाकला? अरे लॅपटॉप नाही टाकला, पुस्तकं टाकली. पुस्तकं टाकली? भाई हा आपला कान आहे, तू किती ओरडतोय? अरे तुझा आवाज कानाच्या पडद्याच्या मागे जाऊन 3 घंटा वाजवतोय. अरे हे कान आहे, गॅदरिंगचा हॉल नाहीये. भाई हळू बोल ना.
ऐकून घे. हे बघ काय झालंय, मला लॅपटॉप हवा होता बाहेर, तर तिने लॅपटॉप एकदम व्यवस्थित हातात दिला. मी पण तो व्यवस्थित हातात घेतला आणि ती जी पुस्तकं आहेत ना त्याचा काहीच उपयोग नाही. तू कधी वाचली पण नाही, नुसती शोकेस मध्ये ठेवलीत. मी एक दिवस टाकलीच असती ती. ए हॅलो हॅलो, बालकवींच्या कवितांच्या जोड्या लावणाऱ्या माणसा, हा कणा कवितेची मान मोडणाऱ्या माणसा, तुला एवढंच सांगून ठेवतो, पुस्तकं कधी रद्दी होत नाही, ती जुनी होत नाहीत. उलट पुस्तकं जुनी होतात तेव्हा त्यांना एक कॅरेक्टर येतं, त्यांना स्वतःचं एक असं अस्तित्व निर्माण होतं, कळलं का? ती पिवळी पडलेली पानं, त्यांना लागणारा तो कपाटाचा वास. गौरव दादा, तुमचं प्रवचन संपलं असेल तर मुद्द्यावर येता का? हा लॅपटॉप जड आहे, माझ्या हातात आहे, मला तो पासवर्ड पाहिजे ईमेल उघडायला. नाही तर तुम्ही उघडताय का ईमेल? नाही कर कर कर, मेल चेक कर. घे पासवर्ड घे. G फॉर गुजरात, A फॉर आंध्र प्रदेश, P फॉर पंजाब. हा पासवर्ड आहे? नाही, तुला इनिशियल सांगतोय, GAP. अरे मग भारताचा नकाशा काय सांगतोय, फक्त अक्षर सांग ना. ओके ओके घे. GAP. हा नाही नाही नीट नाही ऐकलं. नाही परत सांगायला. अरे काय कुठं काय बे? काय रे परी दारू उघडत नाहीये, तू गायब आहे, गौरव गायब आहे, काय चाललंय? हा GAP गप. तूच गप. भाई तुमच्याशी बोलत नाहीये, कोणाशी बोलतोय? फोन चाललोय ना, थांबा ना जरा. तू एक काम कर, मेसेज टाईप कर आणि मला पाठव. हा अरे हे ऐकू देत नाहीये, तू मेसेज पाठव. ओके ओके चलिए. G फॉर गुजरात. हाँ सर, गुजरात जाना. अरे इनिशियल बता रहा हूँ यार. काय आहे, तो बाजारात करायला गेलाय ना गौरव. तुम्ही कशाला माझ्या डोक्याचा भाजीपाला करताय? चिडतोस कशाला? तू परत आला नाहीस म्हणून काळजी वाटली. काय करत होतास? काळजी म्हणजे ते साहिलचं ईमेल उघडायला लॅपटॉप घेतला ना बाई, नंतर तिने चिडून खिडकी बंद केली. आता ईमेल उघडेल पण खिडकी उघडायला काय करायचं? येडा आहे का? काय? उघडे बघ ना इकडनं. मी तेच मला तेच. चला आज जाऊया आता इकडनं. बाई परी गायब आहे. खाटेखाली लपली असणार. खाटेखाली काय लपली असेल? ती काय झुरळ पाल आहे का? 1.5 इंचाची जागा आहे खाटेखाली. अरे बाथरूम मध्ये गेली असेल. आता काय जय बजरंगबली हुप्पा हुया, जय गणेशा हुप्पा हुया. म्हणजे दहीहंडी जायचं आज चढून. हा ठीक आहे चला. या या या. आई. पप्प्या, मुक्ता, काय ये ना पटकन आतमध्ये. हे दे ना. अरे मुक्ता, आता काय राहिलंय? मी अच्छा हा. अरे काय वरती थांब पडू आहे. तुम्ही आत आला तर दार का नाही उघडलं? अरे ते बघ ना तिकडे काय दार. मी बोलेली ना आतच असणार, ती आतच आहे. आत परी ऐक ना, आपण इथे नको आपण आपल्या खोलीत जाऊया. आपलं बाथरूम स्वच्छ आहे, यांचं ये घाण. परी ये आपल्या खोलीतल्या बाथरूम मध्ये जाऊया. काय इतके दिवस आपण ते चुहा मीटिंग करायचं तेव्हा नाही वाटलं घाण. हा आता नजर हट्टी, दुर्घटना घटी. हो घाणच आहे. परी ये बाहेर, घाण आहे. ठीक आहे, परीला आवडतं ते. परीला तसंच बाथरूम आवडतं आणि ते चड्ड्यांसकट आवडतं. काय परी आवडतं ना तुला बाथरूम? अरे हो का नाही ते तरी बोल. हा परी इकडे चुहा मीटिंग करत असेल एकटीच. हा म्हणजे स्वतःशी टॉक घेत असेल. ती इकडे हेच करत होती पण आता तिकडे जाऊन करतो. परी आतमध्ये जर थोडीशी जागा असेल तर भाई आम्ही येतो ना आतमध्ये. एकत्र सगळे सोबत करू मी आपण मीटिंग.
प्लीज मला एकटं सोडा ना, थोडा वेळ. काय रे, काय झालं? गौरव हा, त्याचं काय? तिचा मेसेज, काय त्यात? पासवर्ड, मग गौरवचा पासवर्ड. अरे देऊ काय खोपकडीत घडाघडा बोल की. गपूची गपूची गम गम. हे काय? गौरवचा ईमेल पासवर्ड आहे गपूची गपूची गम गम. परी परी लवकर बाहेर, तू मिस करते जोक बोट. काय करू? हसू? हसते. हसण्यासारखंच आहे ना माझं आयुष्य, माझी परिस्थिती. इतकी वर्ष माझ्या आयुष्यातली हसण्यात आणि खिदळण्यातच गेली, आणि आता मी मागे वळून बघते तर काय आहे? काय आहे माझ्या आयुष्यात? नथिंग. झिरो. मी ना माझ्या घरातलं लाडवलेलं बाळ आहे. ते दुपट्यात घट्ट बांधून ठेवलं तरी हसतं ना, ते बाळ आहे मी. आणि तुम्ही तेच करताय यार, घरच्यांनी जे केलं ते. हस परी हस, बस परी हस, हसत राहा. पूर्ण आयुष्य यातच गेलं यार. परी तू तू शांत हो. नाही, आयुष्यभर ना शांतच राहिले मी. मी आता घरी गेले होते तर माझे सगळे भाऊ, मोठे छोटे सगळे काहीतरी बनलेत. सीईओ आहे कोणी, कोणी इंजिनियर आहे, कोणी डेंटिस्ट आहे, कोणी सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे, आणि मी काहीच नाही आहे यार. मी कोणीच बनले नाही. मी ना स्वप्नच बघितली नाही. एकच स्वप्न बघितलं, विकीची बायको होण्याचं. तेही पूर्ण केलं नाही. मग बाबा म्हणाला काहीतरी करून दाखव, तर करून दाखवलं. आणि खयाली पुलाव ही अचीवमेंटच आहे, पण ती आपल्या सगळ्यांची आहे यार. माझ्या एकटीचं काहीच नाहीये. अरे मग काय करायचं तुला? काय करावं असं वाटतंय? तेच तर. म्हणजे बघा, मुक्ताने इथे यायच्या आधी नोकरी केली, पडेल ते काम केलं, पण स्वतःला प्रूव्ह केलं. पप्याने नोकरी केली, आणि पप्या तो सोशल वर्कर आहे. आनंदी द ब्युटिशियन, साहिल द हॉटेल मॅनेजर, गौरव द बिझनेसमॅन, आणि ही सगळी टायटल्स ना तुम्ही कमवली आहेत. पण मी कोण आहे? परित काय? इंटिरियर डिझायनर नाही. म्हणजे येस, मी स्वतःला हेच सांगत आली आहे पप्या, पण मी ना विचार केला आणि मला हे रिअलाइज झालं की मला हे खरंच करायचंय की नाही हे मला माहितच नाहीये. म्हणजे इंटिरियर डिझायनिंग मी बाबाने मला सांगितलं म्हणून केलं. मग त्यानंतर मी खयाली पुलाव केलं, पण खयाली पुलाव नंतर मी काही केलं का? नाही. पुढे काही करणार आहे का? माहित नाही. मला काहीच माहित नाही. अरे मला मी कोणीच नाहीये आणि मला काहीच माहित नाही. परीने ना तिच्या घरी जायलाच नाही पाहिजे होतं. घरी गेली नसती ना तर डोक्याला त्रासच झाला नसता, आपल्या पण आणि तिच्या पण. कधी ना कधी जाणारच होते ना ती. यावेळी फक्त भपावचं निमित्त झालं एवढं. पण निसर्गाची कमाल आहे,
तिचा एवढासा छोटासा मेंदू एवढा मोठा लाईफचा विचार करू शकतो असं मला कधीच वाटलं नव्हतं. फुल रिस्पेक्ट तिच्या ब्रेनला. मी बाई कधीच विचार नाही केला एवढा. एवढा म्हणजे केवढा? आपण सगळ्यांनी एकत्र मिळून पण एवढा केला नसन कधी. पण आता फक्त तिच्या मेंदूला टफ फाईट देण्यासाठी गौरव दादांचा मेंदू तयार होतोय. बघ 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 डोक्याला हात लावून कसा विचार करतोय बघ तो. नक्की विचार करतोय का झोपलाय? अय गौरव उड चल. नाही नाही, मी झोपलो नाही, मी विचारच करतोय. भाई तो ट्यूबलाइट जलाओ भेजे की और उजाला लाओ, हम अंधेरे में तड़प रहे हैं. आम्ही सगळे थकलो होता विचार करू. तूच काहीतरी करू शकतो सांग. नाही बरोबर आहे, पण आधी माझे प्रश्न तर सुटू दे. भाई काय चाललंय भाई? इतक्या वेळ डोक्याला ॲक्युप्रेशर मारून तू प्रश्न निर्माण करतोय. अरे आपल्याला उत्तर पाहिजेत भाई, उत्तर. पप्या हे बघ लक्षात घे, मला तिचा नक्की प्रॉब्लेम काय ना तेच कळत नाही. म्हणजे तिचे भाऊ तिच्याहून जास्त हुशार आहेत हा तिचा प्रॉब्लेम आहे का? आपण सगळ्यांनी याआधी ऑलरेडी नोकऱ्या करून झाल्यात हा तिचा प्रॉब्लेम आहे का? आपलं हॉटेल 100% नीट चालत नाही हा तिचा प्रॉब्लेम आहे का? खयाली पुलामध्ये तिला नक्की करायला असं काहीच काम नाही हा तिचा प्रॉब्लेम आहे का? तिला आता परत घरी जायचं नाही हा तिचा प्रॉब्लेम आहे का? आता तिला खयाली पुलामध्ये राहायचं नाही हा तिचा प्रॉब्लेम आहे का? कसं म्हणजे काय? कधी कसं म्हणजे कधी कसं कोण कोणास म्हणाले? तुम्ही जे काही हे जोड्या लावा हा प्रोग्राम इकडे केलात ना, त्याच्याऐवजी थोडक्यात उत्तर द्या बाई. बरोबर आहे, पण आता झालंय कसं? तुम्ही तिच्याकडनं काहीतरी ऐकलंय, मग त्याचं काहीतरी आकलन करून तुम्ही मला काहीतरी सांगितलंय, मग त्याचं काहीतरी मी आकलन करून त्याची प्रतिमा तयार केली आहे. म्हणजे लक्षात येत आहे का? मला तिचा प्रॉब्लेम तिच्या तोंडातून ऐकून घेणं आवश्यक आहे. चांगले म्हणजे ते यासाठी तू तिला झोपेतनं उठवणार, मग तिला विचारणार तुझा काय प्रॉब्लेम आहे, हा मग अजून सटकणार तिची. मग चांगलंच आहे ना, तसंच कर. हो ना. खूप मुसळधार पाऊस आल्यावर आपण वरुण देवतेला जाऊन विचारतो का की काय होतंय? नाही ना. आपण याचा विचार करतो की पावसाचा त्रास कसा कमी होईल, हो की नाही? तुझ्या टीव्हीवर फक्त मायथॉलॉजिकल चॅनल्सच दिसतात का ग? एवढं असेल तर तू सांग ना आता काय करायचं ते. तू सांग हा प्रश्न कसा सोडवायचा. हे बघ, मला असं नाही सांगता येणार, पण मला एवढंच वाटतंय तिच्या मनात जी नाकर्तेपणाची भावना आली आहे ना, ती आपण खोडून काढली पाहिजे. म्हणजे आणि तिला आपण आत्मविश्वास दिला पाहिजे की ती पण काहीतरी करू शकते, काहीतरी बनवू शकते. योग्य. हा 101% बरोबर. पण प्रॉब्लेम एवढाच आहे की हे सगळं तिला नुसतं बोलून कसं सांगणार? आता काहीच ऐकणार नाही ती. सुचलं. ऍप्टिट्यूड टेस्ट. योग्य. ऍप्टिट्यूड टेस्ट. येस. काल रात्रीच ठरलं आमचं. तुझी उत्तरं तुला सरळ सरळ मिळत नाहीत ना, मग आपण ऍप्टिट्यूड टेस्ट करू आणि ती उत्तर मिळवू. हा चला तयारीला लागा. चला. पण मी काहीच तयारी केली नाहीये ही टेस्ट द्यायची. भाई त्यात काय, आम्ही सुद्धा काहीच तयारी केलेली नाही टेस्ट घ्यायची. अगं परी, ही काय शाळेची 6माही किंवा वार्षिक परीक्षा आहे का? खेळ समजून दे ना. हा, आणि तू शाळेत परीक्षा द्यायला जायचीस तेव्हा कशी छान आंघोळ करून आवरून जायचीस ना, तसंच आता आवरून घे आणि छान तयार हो परीक्षेसाठी. हा चल जा लवकर आवरून घे जा.
ओके चला चला आपल्यालाही तयारी करायची आहे. भाई आपण आंघोळ केलीये? प्रश्न विचारायचे आहेत ना तिला. हा मी प्रश्न देतो तुम्हाला, मी काढलेले आहेत, ते पाठ करायचे सगळ्यांना. ओके हा चला. लाईफ मध्ये पहिल्यांदाच भाई उत्तराच्या ऐवजी प्रश्न पाठ करणार आहे आपण.